नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी. तर आपल्या नेपाळ टूरमध्ये आज आपण आलेलो आहे जगातल्या सर्वात उंच विष्णू टेम्पलला, ज्याचं नाव आहे मुक्तिनाथ. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला मुक्तिनाथ म्हणून एक विलेज आहे, तिकडे यावं लागतं. आता आम्ही आहे 12,000 फुटावरती आणि इथे श्वास सुद्धा घेता येत नाही. एवढं ऑक्सिजन लेवल पण कमी आहे आणि बर्फ पडतोय. इकडे आत्ता फक्त 7 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 किलोमीटर चालत यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 300 पायऱ्या चढायच्या आहे आणि त्याच्यानंतर 108 धारा आहे तिथे. त्या धारांमध्ये पळत-पळत जाऊन नंतर 2 कुंडांमध्ये तुम्हाला अंघोळ करायची आणि ते पाणी साधं-सुधं नाही, वरून ग्लेशियरमधनं पिघळलेलं बर्फाच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे सर्व करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. तर असा खतरनाक एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आता सकाळचे 6 वाजले आणि मी आता जाणार आहे वरती. आणि इथली अशी एक मान्यता आहे, की जे इथल्या 108 धारा आणि 2 कुंडांमध्ये अंघोळ करतात, त्याच्यानंतर त्यांना मुक्ती प्राप्त होते. म्हणजे नुसते आपल्या शरीरालाच नाही, तर आपल्या आत्म्याला मुक्ती भेटते अशी मान्यता आहे इथली. आणि त्याच्यामुळे लांबून-लांबून लोक इकडे येत असतात. जर तुम्ही कधी नेपाळला आले, तर मुक्तिनाथला एकदा नक्की व्हिजिट करा.